onion, that is bulb vegetable. Allium cepa, it is the most important commercial vegetable. Climate and soil कसं कूल सीझन क्रॉप लागतं. हावेवर इट कॅन बी ग्रोन अंडर वाईड रेंज ऑफ क्लायमॅटिक कंडिशन. वेगवेगळ्या कंडिशनला आपण काय करू शकतो, याला ग्रो करू शकतो. इट ग्रो वेल अंडर माइल्ड क्लायमेट. माइल्ड क्लायमेटला याला घेतलं जातं विदाउट एक्स्ट्रीम हीट और कोल्ड और एक्सेसिव्ह रेनफॉल. ह्या तिन्ही गोष्टी नको. एक्स्ट्रीम हीट नको, एक्स्ट्रीम कोल्ड नको, एक्सेसिव्ह रेनफॉल नको. इन एरिया वेअर, ज्या भागामध्ये अॅन्युअल रेनफॉल हा 75 ते 100 सेंटीमीटर एवढा आहे किंवा मान्सून पिरियड मध्ये तेवढा, इट कॅन बी ग्रोन ओनली इन, एवढा आहे त्या भागामध्ये घेतलं जातं. त्याचबरोबर मान्सून पिरियड मध्ये ह्याला समर क्रॉप म्हणून जनरली प्रिफरन्स दिला जातो. आयडियल टेम्परेचर रिक्वायरमेंट ऑफ ओनियन किती आहे, 12 ते 21 डिग्री बिफोर बल्बिंग आणि 16 ते 25 डिग्री सेल्सिअस फॉर बल्ब डेव्हलपमेंट. दोन्ही याला वेगवेगळे कंडिशन तिथे त्याला लागतात. त्यानंतर व्हेरी लो टेम्परेचर, खूप कमी टेम्परेचर लागतं इन द अर्ली स्टेजेस, सुरुवातीच्या स्टेजला. व्हेरॅज सडन राईज इन टेम्परेचर फेवर अर्ली मॅच्युरिटी. जर टेम्परेचर एकदम वाढलं अचानकपणे तर काय होते, त्या ओनियनची मॅच्युरिटी ही लवकर होते. रिझल्टिंग इन स्मॉल साइज्ड बल्ब. ह्यामुळे काय होते, ते ओनियनचे छोटे छोटे बल्ब फॉर्मेशन तिथं होते. इट कॅन बी ग्रोन इन अल्कलाइन और लो लाइंग मार्सी लँड. दोन्ही लँड सॉइल कंडिशनला तो ग्रो होऊ शकतो. त्याचबरोबर पीएच जो आहे तो 8.5 पीएच पर्यंत त्याला आपण ग्रो करू शकतो. इम्पॉर्टंट व्हरायटी आहेत काही. ॲग्रीफाऊंड डार्क रेड, ॲग्रीफाऊंड लाईट रेड, ॲग्रीफाऊंड रेड, ॲग्रीफाऊंड रोज, आर्का बिंदू, आर्का कल्याण, आर्का निकेतन, आर्का प्रगती, बसवंत 780 ह्या इम्पॉर्टंट व्हरायटी आहेत. प्लांटिंग कशी केली जाते, बाय रेजिंग सीडलिंग इन नर्सरी. नर्सरीमध्ये अगोदर त्याचे रोपं तयार केल्या जातात आणि नंतर त्याचे ट्रान्सप्लांटिंग केली जाते. त्यानंतर बल्ब आलेले बल्ब डायरेक्ट मेन फील्ड मध्ये लावतात. काही काही भागामध्ये त्याची ब्रॉडकास्टिंग आणि ड्रिलिंग पण केली जाते. जर ड्रिलिंग ब्रॉडकास्टिंग केलं तर मात्र सीड रेट हा खूप जास्त लागतो. ट्रान्सप्लांटिंग मोर कॉमनली प्रॅक्टिस्ड फॉर अन इरिगेटेड क्रॉप. ट्रान्सप्लांटिंग कशासाठी आहे, इरिगेटेड क्रॉपसाठी. रिझल्टिंग इन हाय यील्ड. आपण जर ट्रान्सप्लांटिंग केली आणि तिथं इरिगेशनचा सोर्स आहे तर तेव्हा आपल्याला हाय यील्ड आपल्याला तिथं भेटते. त्याचबरोबर लार्ज साईजचे बल्ब आपल्याला तिथं भेटतात. सीडलिंग आर फर्स्ट रेज्ड इन द नर्सरी. अशा सिच्युएशनला सीडलिंग कुठं हे केले जातात, रेज नर्सरी स्टेजला. अबाउट किती सीड रेट लागतो, 10 to 15 kg सीड इन केस ऑफ रब्बी. रब्बी जर असेल तर 10 ते 12 kg आणि जर खरीप असेल तर 12 ते 15 kg एवढा तिथं आपल्याला सीड रेट लागतो. प्लांटिंग ऑफ बल्ब. बल्ब प्लांट आपल्याला जेव्हा करायचंय तेव्हा 750 kg पर हेक्टर मीडियम साईजचे बल्ब असतील तर आपल्याला लागतील आणि जशी जशी त्याची साईज वाढेल तसं तसं त्याचं वेट वाढतं. प्लांटिंग बाय सेट्स. सेट्स लावून सेटच्या साह्याने पण ओनियनचं आपण प्रोपगेशन करू शकतो. फॉर प्लांटिंग 1 हेक्टर जनरली 5 to 8 kg सीड आर सफिशियंट टू रोज एनफ नंबर ऑफ सेट्स. त्याचे सेट्स वाढवण्यासाठी आपण एवढ्या जागेवरती काय करू शकतो, ते सीड लावू शकतो. त्याचबरोबर याची इन्क्रीज यील्ड वाढण्यासाठी आपण काय करू शकतो, झिंकचं ऍप्लिकेशन देतो. इरिगेशन खूप महत्वाचा पॉइंट आहे. बनाना इज शालो रूटेड क्रॉप. ह्याचे रूट कसे आहेत, एकदम शालो आहे. विथ रूट जनरली कन्फाइंड विथ इन 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटरच्या झोन मध्येच रूट कन्फाइंड असतात त्याचे. इट इज व्हेरी रेअर दॅट दे गो अप टू 15 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटरच्या पलीकडे त्याचे रूट जात नाहीत. डिले इन इरिगेशन मे रिझल्ट इन. इरिगेशन जर याचं डिले झालं तर काय होतं, सीडलिंग मॉर्टॅलिटी होते. सीड काय होतात, मरून जातात. सीडलिंग मॉर्टॅलिटी किती होते, अप टू 80 to 90% इन खरीप क्रॉप्स अँड 8 to 10 इरिगेशन आर सफिशियंट फॉर इट. याला किती इरिगेशन दिले पाहिजेत, 8 ते 10 इरिगेशन. लेट खरीप क्रॉप रिक्वायर. जर ते लेट खरीप क्रॉप असेल तर
त्याला 12 ते 15 इरिगेशन द्यावं लागतील. व्हेरॅज रब्बी क्रॉप असेल तर त्याला 15 ते 20 इरिगेशन द्यावं लागेल. वॉटर इज अ क्रिटिकल रिक्वायरमेंट ॲट द टाइम ऑफ बल्ब फॉर्मेशन. बल्ब फॉर्मेशन स्टेजला वॉटर हा महत्वाचा घटक आहे. हावेवर एक्सेसिव्ह मॉइश्चर असेल तर तो काय करतो, फेवर इन्सिडन्स ऑफ पर्पल ब्लॉचच्या तिथं इन्सिडन्स दिसून येतो. इन रब्बी सीझन स्टॉप द इरिगेशन व्हेन लीव्ह स्टार्ट फॉलिंग. पानं गळायला लागले का रब्बी सीझन मध्ये काय करायचं आपण, त्याची हार्वेस्टिंग, त्याची इरिगेशन थांबवायची. इन खरीफ क्रॉप स्टॉप द एस्पेशली व्हेन व्हेजिटेटिव्ह ग्रोथ इज ओव्हर. खरीपमध्ये जेव्हा त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कंप्लीट झालेली आहे तेव्हा इरिगेशन थांबवायचं. फ्रिक्वेंट लाईट इरिगेशन ॲट वीकली इंटरवल्स प्रोमोट द प्रॉपर बल्ब डेव्हलपमेंट. वीकली इंटरवल आपण काही आठवड्याच्या अंतरांनी आपण जर त्याला लाईट इरिगेशन दिलं तर त्याची बल्ब डेव्हलपमेंट प्रॉपर होण्यासाठी मदत होते. आणि हार्वेस्टिंग करण्याच्या अगोदर त्याला 10 दिवसांनी इरिगेशन द्यायचं, जेणेकरून त्याला बाहेर उपटून घ्यायला सोपं जातं. हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. रेडी फॉर हार्वेस्टिंग केव्हा, 3 to 5 मंथ मध्ये अँड 2 to 3 मंथ आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. टोटल 3 ते 5 महिन्यामध्ये रेडी होतं आणि ट्रान्सप्लांटिंग केल्यापासून 2 ते 3 महिन्यात. आणि हे जे फिनॉमिना आहे हा कशाला आहे, कसा आहे, ड्राय अँड ग्रीन ओनियन रिस्पेक्टिव्हली. त्याचबरोबर ग्रीन ओनियन आर हार्वेस्टेड व्हेन दे आर जस्ट रेडी फॉर अर्थिंग. ग्रीन ओनियन कधी हार्वेस्ट केले जातात, जेव्हा तो अर्थिंग साठी रेडी आहे. प्लांट आर अप्रूटेड बाय हँड. प्लांट हाताने अप्रूट केले जातात आणि देअर रूट्स आर, त्यानंतर त्याचे रूट्स कट केले जातात, ते पाती म्हणून विकलं जातं. द एक्झॅक्ट टाइम is 1 week after 50% leaves have fallen. So optimum harvesting time is when leaves start turning yellow. कधी हार्वेस्टिंग करतात त्याचं, त्याचे 50% पानं एकदम ड्राय झाले, गळायला लागले तेव्हा, किंवा त्याचं पानाचा कलर हा येलो व्हायला लागला का समजायचं आता त्याला त्याची हार्वेस्टिंग करण्यासाठी तो रेडी झालेला आहे. कॉमन ओनियन व्हरायटी यील्ड जर आपण बघितली तर 250 to 300 कॉमन ओनियन व्हरायटी यील्ड क्विंटल आहे, इथं करेक्शन करा, 250 ते 300 क्विंटल पर हेक्टर. त्याचबरोबर स्मॉल साईज व्हरायटी पिकलिंग टाईप व्हरायटी जर असेल तर 160 ते 200 क्विंटल पर हेक्टर, आणि मल्टिप्लायर ओनियन जर असेल तर 150 ते 180 क्विंटल पर हेक्टर एवढं यील्ड आपल्याला इथं भेटतं. thereafter नेक्स्ट आहे महत्वाचं कॅबेज. कोल क्रॉप आहे, ब्रासिका ओलारेशिया व्हरायटी आहे, कॅपिटाटा. इम्पॉर्टंट व्हेजिटेबल कोल क्रॉप आहे, ज्याच्यामध्ये काय आहे, व्हायटॅमिन सी. इंडिया कम नेक्स्ट टू चायना इन कॅबेज प्रोडक्शन. चायना नंतर भारतामध्ये कॅबेजचं प्रोडक्शन जास्त घेतलं जातं. क्लायमेट कसं लागतं, कूल सीझन क्रॉप आहे. इट थ्राईव्ह बेस्ट इन रिलेटिव्हली कूल मॉइस्ट क्लायमेट. कूल मॉइस्ट क्लायमेट असेल तर त्या कंडिशनला त्याचं प्रोडक्शन घेतलं जातं. इट कॅन विथस्टँड एक्स्ट्रीम कोल्ड अँड फ्रॉस्ट. एक्स्ट्रीम कोल्ड किंवा फ्रॉस्ट कंडिशन असेल तर हे टिकू शकतं ऍज कम्पेअर्ड टू कॉलीफ्लॉवर. कॉलीफ्लॉवर टिकणार नाही, परंतु कॅबेज टिकतं का, तर आउटर कव्हरिंग असते त्याला. इट लॉसेस इट्स फ्लेवर इन ड्राय वार्म वेदर. ह्याचा जो काही फ्लेवर आहे तो ड्राय वार्म वेदर कंडिशनला लॉस होतो. द ऑप्टिमम सीड जर्मिनेशन इज, ऑप्टिमम सीड जर्मिनेशन केव्हा होते, 12.8 ते 16.2 डिग्री सेल्सिअस सॉइलचं टेम्परेचर असेल तेव्हा. त्याचबरोबर द ग्रोथ इन मोस्ट ऑफ द कॅबेज व्हरायटीज अरेस्टेड व्हेन टेम्परेचर रायजेस अबाउ 25 डिग्री सेल्सिअस. जर टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर जास्त असेल तर मोस्ट ऑफ द कॅबेज व्हरायटीची ग्रोथ काय होते, हॅम्पर होते. पीएच 5.5 ते 6.5 महत्वाचा आहे. thereafter व्हरायटीज, इम्पॉर्टंट व्हरायटी कोणत्या आहेत,
कोपनहेगन मार्केट, ड्रमहेड सॅवेई, गोल्डन एकर, प्राइड ऑफ इंडिया, पुसा मुक्ता, रेड कॅबेज, पुसा मुक्ता. रिकॉल करा का कोणती व्हरायटी कशाला रजिस्टर्ड आहे, ब्लॅक रॉक. देर आफ्टर लिव्ज आर डीप पर्पलिश रेड. याचे पानं कसे आहेत, डीप पर्पलिश रेड. द इल्ड इज युजली लो, इल्ड एकदम लो असते. आता हे डीप पर्पलिश रेड ह्या संदर्भात वापरलेला आहे हा रेड कॅबेजच्या. इन जनरल द राऊंड हेड व्हरायटी मॅच्युअर द अर्लिएस्ट. जे राऊंड हेड व्हरायटी आहेत त्या लवकर मॅच्युअर होतात त्या कोनिकल पेक्षा, त्यानंतर कोनिकल. व्हेअरॅज ड्रम हेड व्हरायटी विथ फ्लॅट हेड अँड सॅव्ही लीव्ज आर युजली लेट. कोणते लेट आहे कोणती अर्ली आहे हे एकदा बघून घ्या, इथं मेन्शन केलंय. नंबर ऑफ व्हरायटी आर अवेलेबल विथ व्हेरियस नर्सरी. वेगवेगळ्या लार्ज स्केलवरती आपल्याला याच्या व्हरायट्या बघायला भेटतात. प्लांटिंग हे कूल सीझन क्रॉप आहे. कधी सो केलं जातं, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये. कोण्या पर्पजसाठी, अर्ली, त्यानंतर मिड असेल तर सप्टेंबर मध्ये आणि लेट असेल तर ऑक्टोबर मध्ये त्याला सो केलं जातं. इन सम पार्ट्स 2 क्रॉप ऑफ कॅबेज आर टेकन. काही काही भागामध्ये कॅबेजचे 2 क्रॉप तिथे घेतले जातात. सोईंग इज डन इन नर्सरी बेड्स. कुठं सो केलं जातं त्याला, नर्सरी बेड्स. ऑन एन अवरेज 500 ते 750 ग्राम सीड लागतं एका हेक्टर एरिया साठी. thereafter interculture operation. Shallow hoeing should be done. Shallow hoeing should be done to remove the weeds and loosen the soil for better aeration. Shallow hoeing जर केली तर तिथं काय होतं, तिथलं वीड काढलं जातं प्रॉपर आणि ती सॉइल लूज होते. टू प्रोड्यूस सॉलिड हेड द प्लांट आर अर्थंड 5 to 6 weeks आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. त्याचं जर वरचं हेड प्रॉपररित्या डेव्हलप होऊ द्यायचं असेल तर कधी त्याची अर्थिंग करायची, 5 ते 6 वीक नंतर ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर. त्यानंतर 2 स्प्रे ऑफ जीए फॉर टू द सीडलिंग गिव्ह सिग्निफिकंट इन्क्रीज इन इल्ड. जीएचे जर आपण 2 स्प्रे दिलं तर त्याची इल्ड वाढते, त्याचबरोबर हेडची क्वालिटी ही इम्प्रूव्ह होते. नंतर हायेस्ट इल्ड पर युनिट एरिया ऑप्टेंड विथ फॉर 2 स्प्रे ऑफ एनएए. आपल्याला जास्त चांगला तिथे रिझल्ट दिसून येतो एनएच्या स्प्रेमुळे. त्यानंतर हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट मध्ये काय होतं, हेड शुड बी हार्वेस्टेड व्हेन दे अटेन फुल साईज. जेव्हा तो हेड फुल साईज आहे तेव्हा त्याला काय करायचं, हार्वेस्ट करायचं. आफ्टर दॅट दे बस्ट टू लूज. एकदा तो मॅच्युअर झाला तर त्यानंतर तो काय होईल, बस्ट होईल, लूज होईल. इन प्लेन्स कॅबेज आर हार्वेस्टेड फ्रॉम. प्लेन मध्ये रिजन मध्ये कॅबेज कधी हार्वेस्ट केला जातो, डिसेंबर टू एप्रिल. आणि अर्ली व्हरायटी असेल तर ते 60 to 80 डेज मध्ये काय होते, मॅच्युअर होते. आणि लेट असेल तर तिला 100 ते 120 दिवस लागतात. तर अर्ली व्हरायटी यील्ड लेसर दॅन मेन सीझन. अर्ली व्हरायटी यील्ड लेसर दॅन मेन मिड सीझन अँड लेट व्हरायटी. जेवढं ड्युरेशन जास्त तेवढी यील्ड जास्त. हावेवर यील्ड डिफर विथ द सीझन. यील्ड सीझन टू सीझन काय होते, चेंज होते. व्हरायटी टू व्हरायटी, लोकॅलिटी टू लोकॅलिटी यील्ड चेंज होते. इट इज ॲटलिस्ट 25% लेस इन सदर्न रिजन्स. नॉर्थ इंडियामध्ये चांगलं प्रोडक्शन भेटतं, साऊथ इंडियामध्ये कमी प्रोडक्शन भेटतं. हायब्रिड व्हरायटी जर असेल तर 70 ते 80 टन पर हेक्टर एवढं आपल्याला त्याचं उत्पन्न भेटतं. त्यानंतर त्याचा जो हेड आहे कॅबेजचा, हेड कॅन बी स्टोर्ड फॉर 5 days अंडर ऑर्डिनरी कंडिशन. नॉर्मल कंडिशनला 1 आठवड्यापर्यंत आपण त्याला स्टोअर करून ठेवू शकतो. व्हेअरएज फॉर सेव्हरल वीक इन कोल्ड कंडिशन. जर कोल्ड कंडिशन आपले फॅसिलिटी असेल तर आठवड्यापर्यंत, काही आठवड्यापर्यंत आपण त्याला तिथं स्टोअर करून ठेवू शकतो. टेम्परेचर किती लागतं, 1.7 डिग्री. रिलेटिव्ह ह्युमिडिटी 85 to 87 डिग्री एवढं तिथं ते मेंटेन करून ठेवावं लागतं. त्यानंतर पुढचा आहे कॉलीफ्लावर, ब्रासिका ओलरेसिया व्हरायटी बॉट्रायटिस. इट हॅज अ स्मॉल थिक स्टेम बिअरिंग होल ऑफ लीव्स. याचं जी फुलगोबी असते, स्मॉल थिक स्टेम असतात, नंबर ऑफ स्मॉल थिक स्टेम. आणि
ब्रांच्ड टॅप रूट सिस्टीम आहे. टॅप रूटला ब्रँचेस असतात खाली. द मेन ग्रोईंग पॉइंट डेव्हलप टू शॉर्टन्ड शूट सिस्टीम. याचा जो मेन ग्रोईंग पॉइंट आहे ना, तो त्याला शॉर्टन्ड शूट येतात छोटे छोटे. हुज अपायसेस मेक अप टू द कन्वेक्स सरफेस ऑफ कर्ड. त्याचा काय बनतो? कर्ड बनतो. म्हणजे याचा इकॉनॉमी पार्ट काय? कर्ड. कॉलीफ्लॉवरचा, कॅबेजचा हेड. कर्ड इज अ प्री फ्लोरल फ्लेशी अपायकल मेरिस्टेम. कर्ड काय? प्री फ्लोरल फ्लेशी अपायकल मेरिस्टेम. द इटेबल पार्ट ऑफ कर्ड इज जनरली व्हाईट इन कलर. व्हाईट इन कलर असतो आणि काही व्हरायटीमध्ये तो कलर्ड असतो, जर ती व्हरायटी हायब्रिड किंवा मॉडिफाईड असेल तर. Climate and soil affect vegetative growth, curding and reproductive phase. It can grow on an average temperature. ह्या टेम्परेचरला तो ग्रो करू शकतो. इथं चुकलेलं आहे थोडं. 25 to 28 डिग्री सेल्सिअस एवढं लक्षात ठेवा. ड्युरिंग व्हेजिटेटिव्ह ग्रोथ सम व्हरायटी मे स्टँड टेम्परेचर ॲज लो ॲज 10 डिग्री सेल्सिअस. काही व्हरायटी ह्या 10 डिग्री सेल्सिअसला पण काय करू शकतात? टिकू शकतात. अँड ॲज हाय ॲज 40 डिग्री सेल्सिअस. जास्तीत जास्त 40 डिग्री, कमीत कमी 10 डिग्री, -10 डिग्री. द ऑप्टिमम टेम्परेचर फॉर ग्रोथ ऑफ द यंग प्लांट इज. यंग प्लांटच्या ग्रोथसाठी टेम्परेचर किती पाहिजे? 23 डिग्री अँड 17 to 20 डिग्री इन केस ऑफ लॅटरल स्टेज. लॅटरल स्टेजला 17 ते 20 डिग्री. हावेवर सॉइल विथ पीएच, सॉइलचा पीएच किती पाहिजे? 5.5 to 6.5. त्यानंतर व्हरायटीज. दोन सेपरेट ग्रुप होतात कॉलीफ्लॉवरच्या व्हरायटीचे. एक आहे ट्रॉपिकल आणि दुसरा आहे टेम्परेट. पहिला ट्रॉपिकल ग्रुप हॅज अ लार्ज नंबर ऑफ व्हरायटी. ट्रॉपिकल ग्रुपमध्ये लार्ज नंबर ऑफ व्हरायटी आहेत अँड अडॉप्टेड टू वाईडली व्हॅरिंग टेम्परेचर कंडिशन. वाईडली ग्रो केलं जातं डिफरंट एरियामध्ये. ऑन द बेसिस ऑफ मॅच्युरिटी, मॅच्युरिटीच्या बेसिसवर टेम्परेचर रिक्वायरमेंट ऑफ कर्ड इनिशिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ कॉलीफ्लॉवर कॅन बी डिवायडेड इंटू 4 ग्रुप्स. कशाच्या बेसिसवरती? टेम्परेचरची रिक्वायरमेंट, कर्ड कधी येतो, त्याची डेव्हलपमेंट कधी होते, याच्यावरती 4 ग्रुपमध्ये कॉलीफ्लॉवरचं कॅटेगरायझेशन केलेलं आहे. द सीडलिंग ऑफ सप्टेंबर अँड ऑक्टोबर ग्रुप. सप्टेंबर आणि ऑक्टोबर ग्रुपच्या व्हरायट्याचं सीडलिंग कधी ट्रान्सप्लांट केलं जातं? अर्ली जून आणि ऑगस्ट महिन्यामध्ये. त्यानंतर कॉलीफ्लॉवरचे जे रूट आहेत ते डीप केले जातात ग्रोथ रेग्युलेटर आणि केमिकलमध्ये. त्याचं IBAचं सोल्युशन असतं, स्टार्टर सोल्युशन ऑफ अमोनियम सल्फेट किंवा सुपर फॉस्फेट. त्याचबरोबर ह्यामुळं काय होतं? त्याच्या कर्डची यील्ड वाढते रूट डीप केल्यामुळं. त्याचबरोबर कंबाईंड फोलियर स्प्रे, फोलियर स्प्रेइंग पण घेतली जाते. कशाची? GA ची. किती? 100 मिलीग्राम पर लिटर. त्यानंतर NaA, मॉलिब्डेनियम. ह्यामुळे काय होतं? टोटल यील्ड तिथं त्याची वाढते. त्याचबरोबर सिमिलर इन्क्रीज इन यील्ड मे बी ऑप्टेन्ड बाय स्प्रेइंग ऑफ GA चा आपण जर स्प्रेइंग घेतलं तरीही आपल्याला इथं सेम रिझल्ट दिसून येतो. आफ्टर केअर मध्ये काय काय काळजी घ्यावी लागते? इट इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह क्रॉप अँड एनी चेक इन इट्स ग्रोथ अँड एनी स्टेज रिझल्ट इन टू बटनिंग. काही जर तिथं त्याची प्रॉपर काळजी आपण घेतली नाही तर त्याच्यामध्ये काय होतं? बटनिंग. त्याचबरोबर क्रस्ट फॉर्मेशन आफ्टर फर्स्ट इरिगेशन इज मोर कॉमन. पहिल्या इरिगेशन नंतर थोडं तिची जी माती आहे ती माती काय होते? त्याची एकदम दाट होते. दाट इन द सेन्स लेअर असा हार्ड होतो. हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. हार्वेस्टेड व्हेन कर्ड आर कॉम्पॅक्ट. कधी हार्वेस्ट केलं जातं? कर्ड हा कसा आहे? कॉम्पॅक्ट आहे. अटेन प्रॉपर साईज, त्यांनी प्रॉपर साईज अटेन केलेली आहे आणि रिटेन ओरिजिनल कलर, त्याचा कलर त्यांनी ओरिजिनल कलर रिटेन केलेला आहे. तेव्हा तो कर्ड काय करायचा? हार्वेस्ट करायचा. त्याचबरोबर डिलेड हार्वेस्टिंग रिझल्ट इन नॉन मार्केटेबल. हार्वेस्टिंग जर आपण डिले केली तर नॉन मार्केटेबल, लूज अँड डिस्कलर्ड कर्ड आपल्याला तिथं भेटतो, जो की डिझायरेबल नाहीये. त्यानंतर कंझ्युमर पॅकेज ऑफ कॉलीफ्लॉवर शुड बी व्हेंटिलेटेड विच नॉट ओनली हेल्प्स इन व्हॅक्यूम कुलिंग बट ऑल्सो प्रिव्हेंट CO2 इंजुरी. बघा, कंझ्युमर पॅकिंग डिझायरेबल जर केली तर काय होतं? त्याच्यामध्ये
नॉट ओनली हेल्प्स व्हॅक्युम कुलिंग तर होते, परंतु CO2 इंजुरी पण तिथं अवॉइड केली जाते. थिन अँड गॅस परमेबल फिल्म कंझ्युमर पॅकिंग. मग कंझ्युमर पॅकिंग कसं पाहिजे, तर त्यांना काय केलं पाहिजे, थिन आणि गॅस परमिएबल केलं पाहिजे. मेंटेन कॉलीफ्लॉवर फ्लेवर फॉर अ लॉंगर पिरियड पर्यंत काय होतं, कॉलीफ्लॉवरचा तो फ्लेवर जो आहे तो टिकून राहतो. ह्याच्यामध्ये यील्ड काय होते, व्हॅरीज ग्रेटली डिपेंडिंग अपॉन द व्हरायटी अँड टाइम ऑफ मॅच्युरिटी. यील्ड व्हॅरीड होतं कशावर, व्हरायटी कोणती आहे, टाइम ऑफ मॅच्युरिटी कधी आहे, याच्यावरती ते डिपेंड आहे. त्यानंतर अर्ली मॅच्युरिंग व्हरायटी हॅव अन ॲव्हरेज यील्ड. अर्ली मॅच्युरिंग व्हरायटी असेल तर त्याचा ॲव्हरेज यील्ड किती भेटतं आपल्याला, 60 to 100 क्विंटल पर हेक्टर. आणि मिड आणि लेट मॅच्युरिंग असेल तर त्याचं यील्ड आपल्याला जास्त भेटतं, 250 to 300 क्विंटल पर हेक्टर. आफ्टर हे महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये ब्लांचिंग केलं जातं. ब्लांचिंग म्हणजे काय, इज मेथड ऑफ प्रोटेक्ट द कर्ड फ्रॉम अटेनिंग येलो कलर. त्याचा जो वरचे पानं आहे ते वरचे पानं काय केले जातात, त्याला धरून बांधले जातात आणि ते धरून बांधल्यामुळं डायरेक्ट सनलाईटचं एक्सपोजर तिथं अवॉइड केलं जातं. याला काय म्हणतो आपण, ब्लांचिंग. अँड इट इज कॉमन इन अर्ली मिड सीझन व्हरायटी. बघा कोण्या व्हरायटीमध्ये करतात हे महत्वाचं आहे. अर्ली मिड सीझन व्हरायटी हॅव्हिंग स्प्रेडिंग अँड ओपन प्लांट टाईप. कसे आहे ते, स्प्रेडिंग आणि ओपन प्लांट टाईप. द ब्लांचिंग मे बी डन बाय प्लेसिंग द लीफ ऑन द कर्ड. ते पानं धरले जातात आणि त्या पानं धरून वरी त्याला बटन लावलं जातं किंवा दोऱ्याच्या साहाय्याने बांधलं जातं. बाय टाईंग द टिप ऑफ द लीव्स इमिजिएटली आफ्टर कर्ड एक्सपोजर. कर्ड एक्सपोजर व्हायला लागला तर लगेच त्याची ब्लांचिंग केली जाते. बट प्रिकॉशन मस्ट बी टेकन. काळजी काय घ्यावी लागते ब्लांचिंग करताना, टेकन व्हाईल फॉलोइंग द प्रॅक्टिस, बिकॉज कवरिंग और टाईंग फॉर अ लॉंगर पिरियड रिझल्ट इन इलॉंगेशन ऑफ फ्लोरेट. जास्त ड्युरेशन पर्यंत जर आपण ते बांधून ठेवलं तर त्याचे जे फ्लोरेट्स आहेत ते इलॉंगेट होतात आणि तो कर्ड काय होऊन जातो, लूज होऊन जातो. त्यामुळे हे आणि अशा याला मार्केटची काही क्वालिटी राहत नाही. मोस्ट ऑफ द लेट टाइप्स आर कॉमनली नोन ॲज स्नोबॉल टाइप्स. जे लेट टाईप आहे त्याला आपण म्हणतो स्नोबॉल टाइप्स. हॅव सेल्फ ब्लांच्ड हॅबिट. लेटवाल्यांना सेल्फ ब्लांचिंग होते. सेल्फ ब्लांचिंग म्हणजे काय करतात, ते त्यांचे जे पानं आहे ते स्वतः कव्हर करतात. thereafter फिजिओलॉजिकल डिसऑर्डर, याच्यामध्ये रायसिनेस दिसून येतो. रायसिनेस मध्ये काय होतं, when the surface of the curd is loose. कर्डचा सरफेस लूज झालेला आहे, त्याचं व्हेल्वेटी अपिअरन्स आहे आणि इलॉंगेशन ऑफ द पेडिकल काय झालंय त्याचा इलॉंगेशन. ह्या केसमध्ये फॉर्मेशन ऑफ स्मॉल व्हाईट फ्लावर बड. एकदम असा छोटासा व्हाईट फ्लावर बड तिथं लागतो ऍट द कर्डिंग स्टेज. सच कर्ड आर कॉल्ड ॲज अ रायसी. मग अशा कर्डला काय म्हणतो आपण, रायसी कर्ड झालेला आहे. अपार्ट फ्रॉम फ्लक्च्युएटिंग अँड अनफेवरेबल टेम्परेचर. बघा फ्लक्च्युएटिंग आणि अनफेवरेबल टेम्परेचर हे तर फॅक्टर आहेत. हेवी ऍप्लिकेशन ऑफ एन, नायट्रोजनचं हेवी ऍप्लिकेशन दिलं किंवा हाय ह्युमिडिटी असेल तर त्या केसमध्ये तिथं रायसिनेस हा प्रॉब्लेम दिसून येतो. त्याचबरोबर सिलेक्शन ऑफ प्रॉपर व्हरायटीचं सिलेक्शन केलं फॉर पर्टिक्युलर टाइम, एका टाइम मध्ये, तर हा प्रॉब्लेम आपण इलिमिनेट करू शकतो. ऑप्टिमम ऍप्लिकेशन ऑफ नायट्रोजन फर्टिलायझरचं ऑप्टिमम आपण जर ऍप्लिकेशन केलं. त्याचबरोबर प्लांटिंग ऑफ रेजिस्टंट अँड टोलरंट व्हरायटी. रेजिस्टंट आणि टोलरंट व्हरायटी असेल तरीही काय होतं, ह्या कंडिशनला त्याचा जो लॉस आहे किंवा डॅमेज आहे ते मिनिमम होऊ शकतं रेजिस्टंटमुळे. त्यानंतर पुढचा आहे फजीनेस. या फजीनेस मध्ये काय होतं, अपियर ॲज अ फ्लावर पेडिकल ऑफ वेल्वेटरी कर्ड इलॉंगेट. जो आतमधला कर्ड आहे तो असा, हा समजा हा कर्ड आहे असा, तर हा कर्ड असा न राहता असा लांब होतो फजीनेस मध्ये. इट मे बी हेरिडिटरी, जेनेटिकली असू शकतो किंवा नॉन हेरिडिटरी असतो. कशामुळे होतं, ॲबनॉर्मल कल्टिवेशन प्रॅक्टिसेस. त्याचबरोबर सोईंग ॲट नॉर्मल टाइम मिनिमाइज द फजीनेस.
नॉर्मल टाइमला जर आपण त्याला सो केलं तर त्याच्यामधला फजीनेस आपण काय करू शकतो, मिनिमाइज करू शकतो. त्यानंतर लिफी कर्ड, डेव्हलपमेंट ऑफ स्मॉल ग्रीन लीव्स, एकदम छोटे छोटे लीव्स तर इथं फॉर्म होतात, त्याला आपण ब्रॅक्ट्स म्हणतो. इनसाइड द सेगमेंट ऑफ द कड, त्या कडच्या आतमध्ये, मेक देम लिफी, त्यामुळे ते काय होतं, एकदम लिफी स्ट्रक्चर तिथं तयार होतं. हे कशामुळे होतं, प्रिव्हेलन्स ऑफ हाय टेम्परेचर किंवा स्पेशली आफ्टर कर्ड इनिशिएशन, कर्ड काय झालेला आहे इनिशिएट, त्याचबरोबर टेम्परेचरचं फ्लक्च्युएशन झालेलं असेल किंवा कर्डिंग स्टेज जर ॲग्रिवेटेड असेल तर त्या केसला हा प्रॉब्लेम तिथं दिसून येतो. त्यानंतर सिलेक्शन ऑफ प्रॉपर व्हरायटीचं जर आपण सिलेक्शन केलं तर हा प्रॉब्लेम आपण कमी करू शकतो. आणि लास्टचं आहे याच्यामध्ये ब्लाइंडनेस. ड्युरिंग द अर्ली स्टेज ऑफ प्लांट ग्रोथ, प्लांटच्या अर्ली स्टेजच्या ग्रोथमध्ये डॅमेज जर तो ग्रोईंग पॉइंट झाला, जो वाढणारा पॉइंटच डॅमेज झालाय, कशामुळं, ड्यू टू इन्सेक्ट, लो टेम्परेचर किंवा फ्रॉस्टमुळं, तर हा प्रॉब्लेम आपल्याला डॉमिनेंटली तिथे दिसून येतो. प्लांट ग्रो विदाउट टर्मिनल बड्स, त्याला टर्मिनल बड्सच नाही, तसाच ते प्लांट काय होतं, ग्रो होतं अँड फेल टू फॉर्म एनी कड, कोणताही कड तिथं लागत नाही. द लिव्ज ऑफ ब्लाइंड प्लांट बिकम थिकर, त्या ब्लाइंड प्लांटचे जे काही लिव्ज आहेत ते काय होतात, थिकर अँड लिदरी ओईंग टू अक्युमुलेशन ऑफ कार्बोहायड्रेट, ते एकदम काय होतात, लिदरी होतात, ओईंग टू अक्युमुलेशन ऑफ कार्बोहायड्रेटच्या अक्युमुलेशन मुळे. त्याचबरोबर डॅमेज ऑफ ग्रोईंग पॉइंटला काय होते, डॅमेज होते, आणि हे डॅमेज कोण करतं, इन्सेक्ट करतं, त्यामुळं प्रॉपर इन्सेक्टिसाइडचा तिथं स्प्रे घेणं महत्वाचं आहे. thereafter बटनिंग, डेव्हलपमेंट ऑफ स्मॉल कट, एकदम बटन टाइप स्मॉल कट इथं डेव्हलप होतात, कशामध्ये, यंग प्लांट मध्ये. फ्युअर और लेस डेव्हलप्ड लिव्ह, किती एकदम कमी आणि लेस डेव्हलप्ड तिथं लिव्ह तयार होतात. त्याचबरोबर डिफिशियन्सी ऑफ नायट्रोजन, बटनिंग कशामुळे होतं, नायट्रोजनची डिफिशियन्सी असेल, तिथं वॉटर स्टॅग्नेशन झालेलं असेल फील्डमध्ये, किंवा ट्रान्सप्लांटिंग ऑफ ओल्ड सीडलिंगचं ट्रान्सप्लांट केलेलं असेल, किंवा प्लांटिंग अर्ली टाईप ऑफ कॉलीफ्लावर अंडर लो टेम्परेचरमध्ये अर्ली कॉलीफ्लावर जर व्हरायटी घेतलेली असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं बटनिंग होतं. त्यानंतर आयडेंटिफाईंग एक्झॅक्ट कॉज हेल्प ओव्हरकम दिस मॅलेडी, एक्झॅक्ट कॉज काय आहे हे जर आपल्याला कळालं तर ही मॅलेडी आपण काय करू शकतो, कमी करू शकतो. दिस क्रॉप इज व्हेरी सेन्सिटिव्ह अँड, कोणतं, हे कॉलीफ्लॉवर, अँड एनी चेक ड्युरिंग इट्स अर्ली व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, सुरुवातीच्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथच्या स्टेजमध्ये जर हे झालं, त्याला प्रॉब्लेम क्रिएट झाला तर त्याची काय होते, बटनिंग तिथं होते. त्यानंतर आहे क्लोरोसिस. इट इज क्लोरोसिस शोज अँड इंटरव्हेनल येल्लो मॉटलिंग अँड लोअर ओल्डर लिव्ह. क्लोरोसिस मध्ये काय होतं, इंटरव्हेनल येल्लो मॉटलिंग अँड लोअर ओल्डर लिव्ह मध्ये क्लोरोसिस आपल्याला दिसून येतो. सिन्स इट हॅज हाय मॅग्नेशियम रिक्वायरमेंट, कॉलीफ्लॉवरची मॅग्नेशियम रिक्वायरमेंट ही हाय असते, परंतु त्याची जर आपली डिफिशियन्सी जर झाली ऍसिडिक सॉइल मध्ये, तर त्या केसमध्ये आपल्याला प्रॉब्लेम हा दिसून येतो. इट कॅन बी करेक्टेड बाय, हा प्रॉब्लेम आपल्याला जर रिकव्हर करायचा असेल तर काय करावं लागेल, मॅग्नेशियम ऑक्साईड त्या सॉइल मध्ये ऍड करावं लागेल. देअरआफ्टर होलोस्टेम, त्या होलोस्टेम मध्ये काय होतं, इन हेवी फर्टिलायझर सॉइल पर्टिक्युलरली विथ नायट्रोजन, हेवी फर्टिलायझर्ड सॉइल, पर्टिक्युलरली कशाचा डोस आहे, नायट्रोजनचा, रॅपिडली ग्रोईंग प्लांट ऑफ कॉलीफ्लॉवर डेव्हलप होलोस्टेम अँड कट, ह्या कॉलीफ्लॉवरचं जे प्लांट आहे त्याचा होलोस्टेम आणि कर्डच डेव्हलप होते, बाकी काही तिथं होत नाही, आणि हा कर्ड प्रॉपर राहत नाही, फक्त स्टेम डेव्हलप होते. इट इज करेक्टेड बाय क्लोज स्पेसिंग, हे कसं करेक्ट केलं जातं, क्लोज स्पेसिंगने आणि ऑप्टिमम यूज ऑफ नायट्रोजन फर्टिलायझर, नायट्रोजन फर्टिलायझरचा जास्तीत जास्त वापर करून. ब्राउनिंग मध्ये ब्राऊन रॉट और रेड रॉट होतो, हे कशामुळं, याच्यात काय सिम्पटम्स आहेत, वॉटर सोक्ड लाईट ब्राऊन टू डार्क ब्राऊन स्पॉट फॉर्म्ड ऑन द स्टेम अँड
कट लीड टू द फॉर्मेशन ऑफ होलोस्टेम. त्याच्यामुळे काय होतं, होलोस्टेमचं तिथं स्ट्रक्चर फॉर्म होतं जे की अनडिझायरेबल आहे. हे कशामुळे घडून येतं, ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ बोरॉन अँड इट इज करेक्टेड बाय इट्स ऍप्लिकेशन. बोरॉनच्या ऍप्लिकेशन ह्याचं करेक्शन करता येऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं एक्झामच्या दृष्टिकोनातून आहे, फिफ्टेल 2-3 वेळा विचारलेला आहे, इट इज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ मॉलिब्डिनियम स्पेशली इन ऍसिडिक सॉइल. ऍसिडिक सॉइल मध्ये मॉलिब्डिनियमची डिफिशियन्सी असेल तर हा प्रॉब्लेम दिसून येतो. नॉर्मल लीफ ब्लेड डेव्हलपमेंट फेल्स. जी नॉर्मल लीफची जी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट याच्यामध्ये होत नाही. अँड ओनली स्ट्रॅप लाईक सॅव्होइड लीव्ज आर फॉर्म्ड. काय होतं, फक्त असे वरती 1-2 लीफ हे जातात. चाबूक, चाबूक विपटेल म्हणजे लिटरली जर आपण बघायला गेलो तर त्याला मराठी म्हणते चाबूक म्हणतो, चाबकासारखं. त्या कॉलीफ्लॉवरचं जे पान आहे ते तो जो सेंटर पोझिशन आहे कड तो तसा डेव्हलप होतो. त्यानंतर इन एक्स्ट्रीम केसेस एक्स्ट्रीम केसेसमध्ये काय होतं, ओनली मिडरीप डेव्हलप, फक्त तिथं मिडरीबच डेव्हलप होते. अँड हेन्स नेम व्हिप्टेल्स इज गिव्हन. त्यामुळे त्याला काय नाव दिलेलं आहे, व्हिप्टेल्स नाव दिलेलं आहे. आणि हे करेक्टेड कसं केलं जातं, करेक्टेड बाय लाइमिंग द सॉइल अँड ऍप्लिकेशन ऑफ मॉलिब्डिनियम. आता हा कोण्या सॉइल मध्ये होतो हे महत्वाचं आहे, ऍसिडिक सॉइल मध्ये होतो. thereafter कुकुम्बर, कुकुरबिटेसी व्हेजिटेबल आहे, कुकुमस सटायवस सायंटिफिक नेम. इट इज कल्टिवेटेड फॉर फ्रेश कन्झम्पशन. कशासाठी, फ्रेश कन्झम्पशन याचं केलं जातं. ॲज अ पिकिंग कुकुंबर फॉर प्रिझर्वेशन. बघा याचं पिकलिंग पण बनवलं जातं, लोणचं पण बनवलं जातं फ्रीजवर करून ठेवण्यासाठी. त्यानंतर मॅरिनेटेड विथ व्हिनेगर, व्हिनेगर सोबत मिक्स केलं जातं. मग व्हॉट डज इट मीन्स, जेव्हा त्याचं लोणचं बनवलं जातं तेव्हा व्हिनेगर ऍड केलं जातं, सॉल्ट ऍड केलं जातं, दिल अदर स्पाइसेस हे सगळे त्याच्यामध्ये ऍड करतात. त्याचबरोबर इंडिया इज कन्सिडर्ड टू बी द होम ऑफ कुकुंबर. इंडियाला काय म्हटलं जातं, कुकुंबरचं होम म्हणलं जातं. त्यानंतर फ्रूट आर गुड फॉर पीपल सफरिंग फ्रॉम कॉन्स्टिपेशन. ज्यांना पोटाचा बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम आहे, जॉन्डिसचा प्रॉब्लेम आहे, गुडघ्या दुखण्याचा किंवा इंडायजेशनचा प्रॉब्लेम आहे, अशा याच्यामध्ये हे कुकुंबर कसं आहे खाणं बेनिफिशियल आहे. त्या क्लायमेट आणि सॉइल कशी लागते, इट इज अ थर्मोफिलिक क्रॉप म्हणजे टेम्परेचर लव्हिंग अँड फ्रॉस्ट ससेप्टिबल. फ्रॉस्टला कसा आहे, हा ससेप्टिबल आहे. इट इज इसेन्शियल अ वार्म सीझन क्रॉप, वार्म सीझन क्रॉप आहे आणि ग्रोन मेनली इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल रिजन. कुठं ग्रो केला जातो हा, ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल रिजन. सिमिलरली इट्स कल्टिवेशन इन रिव्हर बेड. बघा जेव्हा नॉर्थ इंडिया कंडिशन मध्ये, उत्तर प्रदेशमध्ये जे गंगेचा त्रिभुज प्रदेश आहे तिथे हे जास्त घेतलं जातं. रिव्हर बेड ड्युरिंग विंटर मंथ इन इंडिया इज अ काइंड ऑफ इंडिजिनियस सिस्टीम ऑफ व्हेजिटेबल फोर्सिंग. प्रॅक्टिस विथ मिनिमम रिस्क ऑफ ग्रोईंग ॲट लो टेम्परेचर. यामध्ये काय असतं, जे ग्रोईंगची रिस्क आहे ती मिनिमम असतं. इट इज ससेप्टेबल टू फ्रोस्ट, फ्रोस्टला ते एकदम ससेप्टेबल आहे. बिसाइड सॉइल मॉइश्चर इट इज इम्पॉर्टंट फॉर रॅपिड ग्रोथ. याला सॉइल मॉइश्चर जर असेल तर त्याची ग्रोथ काय होऊ शकते, एकदम फास्ट होऊ शकते. इट शुड बी ॲट लिस्ट 10 to 15% अबाव द प्रीमॅच्युअर विल्टिंग पॉइंट. त्यानंतर डीप सॉइल सपोर्ट द वाईन फॉर लॉंगर पिरियड. जर डीप सॉइल असेल तर रूट थोडे आतमध्ये जाणार आणि त्यामुळं वाईनची ग्रोथ तिथं फास्टर होत राहते आणि त्याला मॅक्झिमम फ्रुटिंग होत राहते. द लॉंग टॅप रूट सिस्टीम ऑफ कुकुरबिटर इज अडॉप्टेड फॉर ग्रोथ ऑफ प्लांट्स इन रिव्हर बेड. सांगितलेलं आहे नॉर्थ इंडियन कंडिशन मध्ये गंगेच्या प्रदेशात. जर आफ्टर व्हरायटी जर पाहिल्या, कोणत्या कोणत्या व्हरायटी आहेत, मोस्ट कॉमनली ग्रोन व्हरायटी आहे जापानीज लॉंग ग्रीन, स्ट्रेट 8, पुसा संयोग. आता ऑल ऑफ देम या व्हरायटी आहेत ना रिस्ट्रिक्टेड टू द टेम्परेट रिजन ऑफ द कंट्री. कोण्या भागामध्ये रिस्ट्रिक्ट केलेल्या आहेत, टेम्परेट भागामध्ये. पॉइंटसेट, पुना खिरा, बलसाम खिरा ह्या ज्या आहेत किंवा रिसेंटली हिमांगी शीतल ज्या आहेत ना ह्या व्हरायट्या
रेकमेंडेड व्हरायटी आहेत, म्हणजे याचं कल्टिवेशन घेणं कधीही बेनिफिशियल राहील. तर सोईंग कधी केली जाते? इन महाराष्ट्र इट शुड बी सोन इन जानेवारी टू फेब्रुवारी. महाराष्ट्रामध्ये समर क्रॉप म्हणून घेतलं जातं. इथं घेतलं तर ते उन्हाळ्यामध्ये खायला येतं. अँड जून टू जुलै ॲज अ रेनी सीझन क्रॉप. जून टू जुलैमध्ये त्याची लागवड केली जाते आणि तिथून पुढे 2 महिन्यांनी ते येतं. द सीडलिंग शुड बी ट्रान्सप्लांटेड ॲट 2 लीफ स्टेज. सीडलिंगचे ट्रान्सप्लांटिंग कधी करायचे? जेव्हा त्याला टू लीफ आहेत. अबाउट 2.5 to 3.5 kg सीड इज इनफ. एवढं सीड रेट लागतो फॉर सोईंग 1 हेक्टर क्रॉप. 1 हेक्टर क्रॉप सो करण्यासाठी एवढा सीड रेट. आफ्टर केअर काय? फॉर सक्सेसफुल क्रॉप इंटेन्स इंटरकल्चर इज नॉट रिक्वायर्ड. सक्सेसफुल क्रॉप घ्यायचं तर आपल्याला आतमध्ये कोणतंही क्रॉप घ्यायचं नाही. इंटरकल्चर सॉरी, फॉर सक्सेसफुल क्रॉप जास्त इंटरकल्चरल प्रॅक्टिसेस तिथे घ्यायचं नाही. इंटरक्रॉपिंगचा प्रश्नच येत नाही याच्यात. त्यानंतर प्रूनिंग, इट इम्प्रूव्ह यील्ड्स अँड फ्रूट क्वालिटी. प्रूनिंग काय करते? यील्ड आणि फ्रूट क्वालिटी. हावेवर स्टेकिंग ऑफ प्लांट्स पर्टिक्युलरली इन रेनी सीझन इज हेल्पफुल इन चेकिंग द रॉटिंग ऑफ फ्रूट्स. काय? प्रूनिंग जर केली तर त्याची यील्ड आणि फ्रूटची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. त्याचबरोबर स्टेकिंगमुळं रेनी सीझनमध्ये ते जे फ्रूट आहेत ते जमिनीवर लोळत नाही, त्यामुळे त्या फ्रूटची क्वालिटी ही चांगली राहते. इंटरक्रॉपिंग इज नॉट फॉलोड सांगितलेलं आहे. हावेवर इन रिव्हर बेड इट इज ऑलवेज ग्रोन विथ मस्कमिलॉन, वॉटरमिलॉन, गार्ड. आता बघा हे इंटरक्रॉप का घेतलेत किंवा ह्याच्यासोबत का ग्रो केलंय? तरी कुकुरबिटेसी फॅमिलीमधले, त्यांचं पण नेचर सेम आहे त्यामुळं. त्यानंतर इरिगेशन मध्ये काय होतं? अंडर वॉटर स्ट्रेस कंडिशन वेट ऑफ द रूट डिक्रीजेस. वॉटर स्ट्रेस कंडिशन मध्ये रूटचं वेट काय होतं? डिक्रीज होतं. अँड स्ट्रेस्ड प्लांट लीच, ज्या प्लांटला स्ट्रेस बसलेला आहे ते काय लीच करतं? लार्ज नंबर ऑफ अमिनो ऍसिड. त्यामुळं काय होतं? लार्ज नंबर ऑफ अमिनो ऍसिड अँड शुगर फ्रॉम द रूट्स इन टू द सराउंडिंग मीडिया ड्युरिंग रिकव्हरी स्टेज. त्यानंतर हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. पिकिंग ऑफ फ्रूट ॲट राईट इडिबल स्टेज डिपेंड अपॉन. बघा, पिकिंग ऑफ राईट इडिबल स्टेजला जर आपण पिक केलं आणि हे पिकिंग कशावर डिपेंड राहतं? व्हरायटी कोणती आहे, मार्केटची रिक्वायरमेंट आहे का, यावरती. इन सलाद और स्लाइसिंग कुकुंबर, सलाद आणि स्लाइसिंग कुकुंबर मध्ये डार्क ग्रीन स्किन कलर शुड नॉट बी टर्न इन टू ब्राउनिश येलो और रसेटिंग व्हाईट. हे काही त्याचे कंडिशन आहेत. त्यानंतर व्हाईट स्पाइन कलर इज ऑल्सो युजफुल इंडिकेशन. एडिबल मॅच्युरिटी इंडिकेशन काय? व्हाईट स्पाइन कलर. वरचे जे छोटे छोटे केस असतात ते कसे झाले पाहिजेत? व्हाईट स्पाइन. फर्दर ओव्हर मॅच्युअर फ्रूट शो. जे फ्रूट ओव्हर मॅच्युअर झालेले आहेत ते त्याचं कार्नल सेपरेशन होतं. फॉर कमर्शियल पर्पज कुकुंबर आर हार्वेस्टेड ॲट इमॅच्युअर कंडिशन. कमर्शियल पर्पजसाठी इमॅच्युअर कंडिशनला त्याला हार्वेस्ट केलं जातं. 5 to 7 डे आफ्टर पॉलिनेशन. 5 ते 7 दिवस किंवा पॉलिनेशन झाल्यानंतर, डिपेंडिंग अपॉन द कल्टिवर. त्यानंतर ओक्रा फ्रुटी व्हेजिटेबल आहे. अबिलोमोस्कस इस्कुलॅन्टस फॅमिली माल्वेसी ॲन्युअल व्हेजिटेबल आहे आणि मेनली ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल नेचर आहे म्हणून ग्रो केलं जातं. स्पेसिफिक व्हरायटी आर ग्रोन इवन इन लोअर हिल. लोअर हिलमध्ये पण याचं काही वेळेला कल्टिवेशन आपण घेतो. टेंडर ग्रीन फ्रुट्स आर कुक्ड इन करी अँड सो. बघा, याचे पानं जे आहेत ओक्राचे, जे नाजूक पानं असतात ते करी लिव्ह सोबत काय केले जातात? कुक केले जातात. किंवा जे आपण सूप वगैरे बनवतो त्या सूपमध्ये ते टाकले जातात. द रूट अँड स्टेम आर युज्ड फॉर क्लिअरिंग केन ज्यूस. हे महत्वाचं आहे. ह्याचे जे रूट आणि स्टेम आहे ना, जेव्हा आपण गुळ काढतो ते गुळामधली इम्प्युरिटी काढण्यासाठी त्याचं ते रूट्स आणि स्टेम वापरले जातात. फॉर प्रिपरेशन ऑफ गुड. हाय आयोडीन कंटेंट ऑफ द फ्रूट हेल्प टू कंट्रोल गॉयटर. याच्यामध्ये काय असतं? ओक्रामध्ये आयर्न असतं, त्यामुळं जो गॉयटर आहे, गलगंड, तो गलगंड कमी करण्यास मदत होते. त्याचबरोबर व्हाईल लिव्ज आर युज्ड इन इन्फ्लेमेशन. लिव्ज कशात वापरतात? इन्फ्लेमेशन. जर
पोटामध्ये आग होत असेल, भगभग होत असेल किंवा डिसेंट्री असेल, द फ्रूट ऑल्सो हेल्प इन सीजेस ऑफ रिनल कोलिक और ल्युकोरिया. रिनलचे काही प्रॉब्लेम असतील तर त्या केसमध्ये फ्रूट वापरलं जातं. इन इंडिया द क्रॉप हॅज नॉट अडॉप्टेड ॲज अ लिपी व्हेजिटेबल. भारतामध्ये अजून लिपी व्हेजिटेबल म्हणून ओकराचं प्रोडक्शन घेत नाहीत, परंतु ईस्ट कंट्रीमध्ये ते घेतलं जातं. द ऑइल इज युज्ड इन सोप. या ओकराचं जे ऑइल आहे ना ते कशात वापरलं जातं? सोप म्हणून वापरलं जातं, कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं. त्याचबरोबर वनस्पती घी म्हणजे डालडामध्ये वापरलं जातं. या सगळ्या याच्यामध्ये किंवा फोर्टिफाईड फीड प्रिपरेशन असेल या सगळ्यामध्ये याचं ऑइल वापरलं जातं. द क्रस्ड सीड इज फीड टू कॅटल. क्रस्ड सीड कोणाला खाऊ घातले जातात? कॅटलला, फॉर मिल्क प्रोडक्शन. कॅटलचं ह्याच्यामुळे काय होतं? मिल्क प्रोडक्शन. अँड द फायबर युटिलाइज्ड इन ज्यूट, टेक्सटाईल अँड पेपर इंडस्ट्री. याचं जे फायबर आहे ते कुठे युटिलाइज केलं जातं? ज्यूट याच्यामध्ये असेल, टेक्सटाईल सेक्टरमध्ये असेल, पेपर इंडस्ट्रीमध्ये याचं फायबर वापरलं जातं. thereafter climate and soil. It requires long, warm and humid growing period. It can be successfully grown in hot humid area. कुठं घेतलं जातं हे? जिथं हॉट ह्युमिड एरिया आहे तिथे घेतलं जातं. इट इज सेन्सिटिव्ह. कशाला सेन्सिटिव्ह आहे? फ्रॉस्ट कंडिशनला, एक्स्ट्रीमली लो टेम्परेचरला. जर टेम्परेचर एकदम लो असेल किंवा पीएच 6 to 6.8 असेल तर त्या रिजनमध्ये हे घेतलं जातं. हावेवर पुसा सावनी हॅज सम टॉलरन्स टू सॉल्ट. आता जी पुसा सावनी व्हरायटी आहे ना ही सॉल्टला काय करू शकते? टॉलरेट करू शकते. दस ऑल्सो टू लार्जर पीएच रेंज. त्याचबरोबर लार्जर पीएच रेंजला पण. त्यानंतर काही इम्पॉर्टंट व्हरायटी आहेत. आरखा अभय, आझाद क्रांती, CO1, हिसार उन्नत, परभणी क्रांती महत्वाची आहे, परकिन्स लॉंग, त्यानंतर पंजाब 7, पंजाब पद्मिनी, पुसा मखमली, पुसा सावनी. दिस आर द सम इम्पॉर्टंट व्हरायट्या. त्याचबरोबर अजून एक आहे वर्षा उपहार नावाची, ती पण लक्षात ठेवा. सोईंग मध्ये काय केलं जातं? सोईंग ऑन रिजेस इन्श्युअर प्रॉपर जर्मिनेशन. त्यामुळे काय होतं? प्रॉपर जर्मिनेशन रिड्युसेस वॉटर रिक्वायरमेंट. वॉटरची काय होते? रिक्वायरमेंट तिथं कमी होते रिजेस अँड फरो वापरले तर. ड्युरिंग स्प्रिंग अँड समर हेल्प इन ड्रेनेज ड्युरिंग रेनी सीझन. त्यानंतर प्लांटिंग डिस्टन्स किती ठेवलं जातं? 60 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर. एवढं जर ठेवलं तर किती झाडं अकोमोडेट होतात? 55,000 प्लांट पर हेक्टर इथे तेवढे तिथं अकोमोडेट होतात फॉर ब्रँचिंग अँड रोबस्ट टाईपमध्ये. व्हाईल जर ते ब्रांचिंग टाईपचं असेल, ओनली ब्रांचिंग ओनली नॉन ब्रांचिंग असेल तर ह्या केसमध्ये स्पेसिंग ठेवली जाते 45 ते 30 सेंटीमीटर. आणि झाडं किती बसतात? 75,000 प्लांट्स बसतात तिथं. त्यानंतर ओकराला ट्रेनिंग प्रूनिंग केली जाते. तसं जनरली ट्रेनिंग प्रूनिंग लागत नाही, परंतु आपण करू शकतो. ॲडिंग ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मॅटर इन द सॉइल फॉर प्रॉपर प्लांट प्रोटेक्शन कवर. त्याचबरोबर आर्का अभय आणि पुसा A4 हे काय आहे? क्विक ब्रांचिंग हॅबिट आहे. त्याला प्रूनिंग केल्यानंतर त्याला लगेच काय लागतात? ब्रँच लागतात. त्यानंतर आफ्टर केअरमध्ये काय? थिन आउट द क्लोजली जर्मिनेटेड प्लांट. जवळजवळ जे प्लांट लावलेले आहेत ते काय करायचे? थिन करून टाकायचे. किंवा 1 ट्रू लीफ स्टेज. जेव्हा त्याला एक पान लागलेलं असेल तेव्हा पाहायचं का एकदम दाट झालेलं आहे का, तेव्हा मग त्याला थिन करायचं. ओकरा शुड गिव्ह. ओकरा किती देतो? 300 ते 500% 300 to 500% क्रॉप लँड यूज इफिशियन्सी एवढी देतो तो. ॲज अन इंटरक्रॉप इन कसायवा अँड कुकुरबीट. कुकुरबीट आणि कसायवामध्ये त्याला इंटरक्रॉप म्हणून घेतलं जातं. ग्रोईंग ओकरा, कौपी, मेज और मेज ओकरा रॅडिश और ओकरा रॅडिश रिड्युसेस द बॅक्टेरियल विल्ड. अशी जर आपण क्रॉपिंग पॅटर्न वापरला तर त्या केसमध्ये काय होतं? आपल्याला तिथं प्रॉपर रिझल्ट भेटतो. परंतु टोमॅटो आणि ब्रिंजल ह्या आपण जर ग्रो केलं तर त्या एरियामध्ये जनरली आपण ओकरा ग्रो करणं अवॉइड करायचं ड्यू टू नेमॅटोडल प्रॉब्लेममुळं. रूट रॉट नेमॅटोडचा प्रॉब्लेम असतो. इरिगेशन.
ड्रीप इरिगेशन सेव्स, ड्रीप इरिगेशन जर दिलं तर किती टक्के पाणी वाचतं? 75% वॉटर रिक्वायरमेंट, दो इट इज नॉट येट कमर्शियल इन ओकरा, ओकरामध्ये काही ड्रीप इरिगेशन केलं जात नाही. त्यानंतर फरो सिस्टीम वापरली जाते फॉर बेटर फ्लड. त्यानंतर मॉइश्चर स्ट्रेस ड्युरिंग फ्लावरिंग स्टेजला जर मॉइश्चर स्ट्रेस झाला तर काय अफेक्ट होते? त्याची फ्रूट, त्याची सीड सेटिंग आणि जवळजवळ 70% क्रॉपचा इथं लॉस घडून येतो. हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटमध्ये अर्ली हार्वेस्टिंग यूज लोअर यील्ड. आपण लवकर जर हार्वेस्टिंग केली तर आपल्याला त्याची यील्ड कमी भेटते, त्याचबरोबर त्याची शॉर्टर सेल्फ लाईफ असते त्या फ्रूटची. त्यानंतर इन जनरल हार्वेस्टिंग ऑन एव्हरी अल्टरनेट डे इज ॲडवाइसेबल. सगळे काही एकदाच मॅच्युअर होत नाही आणि एकदाच आपण हार्वेस्ट करत नाही. अल्टरनेट डेला आपण हार्वेस्ट करतो, जसे जसे ते मॅच्युअर झाले तसं तसं आपण हार्वेस्ट करतो. लॉंगर फ्रूट आर युज्ड फॉर फ्रेश मार्केट. फ्रेश मार्केटसाठी आपण लॉंगर फ्रूट वापरतो. अँड फॉर लोकल मार्केट फ्रूट आर कूल्ड. लोकल मार्केटसाठी कूल झालेले प्रिफरेबली. त्यानंतर फील्ड इन ज्यूट बॅग. ज्यूट बॅगमध्ये त्याला भरलं जातं बास्केटमध्ये किंवा त्याला कव्हर केलं जातं, शिवलं जातं. त्याचबरोबर जर थोडंसं ट्रान्सपोर्टला वेळ हे असेल, 1-2 दिवस वेळ लागणार असेल तर त्याच्यावरती पाणी काय केलं जातं? स्प्रिंकल केलं जातं. त्यानंतर आहे ब्रिंजल, महत्वाचं व्हेजिटेबल आहे. सोलॅनम मेलोंजना फॅमिली सोलेनेसी. वाईड रेंज ऑफ क्लायमॅटिक कंडिशन. वाईड क्लायमॅटिक कंडिशनला याला हे केलं जातं. फ्रॉम नॉर्थ टू साऊथ इंडिया, ईस्ट टू वेस्ट ओव्हरऑल. इन हिली रिजन, हिली रिजन मध्ये इट इज ग्रोन ओनली इन समर. कधी ग्रो केलं जातं याला? समर कंडिशनला. ब्रिंजल इज युज्ड इन व्हरायटी ऑफ कलिनरी प्रिपरेशन. याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पिकल्स अँड इंडस्ट्रियली प्रोसेस्ड फूड्स आर ऑल्सो प्रोसेस्ड, आर ऑल्सो प्रोड्यूस्ड. याचं लोणचं बनवलं जातं. त्याचबरोबर इंडस्ट्रियली प्रोसेस्ड याचे काय केले जातात? ह्याच्यामध्ये ठेवलं जातं, त्याला तुकडे करून डीप फ्रीजमध्ये ठेवले जातात. Thereafter, climate and soil susceptible to severe frost. A long and warm growing season with mean temperature. जर टेम्परेचर कसं असेल? लॉंग आहे आणि वार्म ग्रोईंग क्रॉप आहे, त्यामुळे टेम्परेचर हे याला एवढं तिथे दिलं गेलं पाहिजे किंवा अवेलेबल असलं पाहिजे 20 to 30. मोस्ट फेवरेबल फॉर सक्सेसफुल प्रोडक्शन ऑफ इट. त्यानंतर व्हरायटीचं जर बघितलं तर अन्नामलाई, अर्का केशव, अर्का कुसुमदार, अर्का नवनीत, अर्का निधी, भाग्यमती, मंजिरी गोता आणि पुसा सदाबहार ह्या काही याच्या इम्पॉर्टंट व्हरायट्या आहेत. thereafter sowing. आता sowing and transplanting time varies according to the agroclimatic condition. ॲग्रोक्लायमॅटिक कंडिशन कशा आहेत यावरून त्याचे काय होतात? व्हॅरिएशन होतं सोईंगचा टाइम. इन नॉर्थन इंडिया जर असेल तर जनरली जून जुलैला त्याला ऑटम क्रॉप म्हणून, ऑटम विंटर म्हणून सो केलं जातं आणि नोव्हेंबरमध्ये स्प्रिंग समर क्रॉप म्हणून सो केलं जातं. तर नॉर्मली आपल्या भागामध्ये साऊथ इंडियामध्ये त्याला आपल्या भागामध्ये त्याला मान्सून सीझन मध्ये घेतलं जातं किंवा हिवाळ्यामध्ये पण त्याची लागवड घेतली जाते. द यंग सीडलिंग आर टू बी प्रोटेक्टेड फ्रॉम विंटर इंजुरी. बघा, यंग सीडलिंगला प्रोटेक्ट करायचे कोणापासून? विंटर इंजुरी ड्युरिंग नाईटला. आता हे कधी करू शकतो आपण? कंट्रोल्ड कंडिशन. त्यानंतर ट्रान्सप्लांटिंग इज डन ड्युरिंग जानेवारी फेब्रुवारी and in other part of the country it is sown from June to September and again from January to March. आता मार्केटमध्ये याची रिक्वायरमेंट खूप आहे, त्यामुळे कंट्रोल कंडिशनला घेऊ शकतो आणि जिथे टेम्परेचरची रिक्वायरमेंट मिटिगेट होते तिथे घेऊ शकतो. तिथे एक्झाम्पल कोट केलेलं आहे. इन बेंगलोर वेअर क्लायमेट इज माइल्ड कॅन बी ग्रोन थ्रूआउट द इयर. जर बेंगलोर सारखी कंडिशन असेल माइल्ड क्लायमेट तर आपण तिथं वर्षभर ब्रिंजलचं प्रोडक्शन घेऊ शकतो.
हिल कंडिशन असेल तर हिल कंडिशन मध्ये आपण मार्च एप्रिलला सो करतो आणि हे क्रॉप लॉंग ड्युरेशन क्रॉप आहे. thereafter मॅन्युरिंग अँड फर्टिलायझेशन, ह्याला फोलियर स्प्रे घेतला जातो बोरॉन, मॅग्नीज, कुकुम, कॉपर, झिंक याचा. त्यामुळं काय होतं, याचं फोटोसिंथेसिस स्टिम्युलेट होतं, याची शुगर वाढते, ड्राय मॅटर वाढते, याचा व्हायटॅमिन सी कंटेंट पण वाढतो. इल्ड इज ऑल्सो इनहान्स्ड पर्टिक्युलरली, याची इल्ड पण वाढते पर्टिक्युलरली केव्हा, स्प्रे ऑफ कॉपर, त्याचबरोबर फोलियर अप्लिकेशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट एवढं जर दिलं तर त्याची इल्ड डायरेक्टली वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर बोरॉन असेल, झिंक सल्फेट असेल, हे काय करतात, त्याची इल्ड वाढण्यासाठी मदत करतात, विच इज ॲट्रिब्युटेड टू हायर फोटोसिंथेसिस. त्यामुळं फोटोसिंथेसिस इफेक्टिव्हली होते. इफेक्टिव्ह ट्रान्सलोकेशन ऑफ फोटोसिंथेट्स, फोटोसिंथेट्सचं ट्रान्सलोकेशन हे इफेक्टिव्हली होते. त्याचबरोबर केमिकल वीड कंट्रोल इन ब्रिंजल इज ऑल्सो रिकमेंडेड. ब्रिंजलमध्ये आपण केमिकल मेथड ऑफ वीड कंट्रोल वापरू शकतो. त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ फ्लोराक्लोरॅलिन याचं वीड कंट्रोलसाठी, हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. फ्रूट शुड नॉट बी हार्वेस्टेड इन आफ्टरनून, आफ्टरनूनला हार्वेस्ट करायचं नाही, त्याच्यामुळं काय होईल, त्याची सन्स स्पॉइल्ड होईल, ते अवॉइड करायचं असेल तर ते हार्वेस्टिंग करायचं नाही. फ्रूट आर स्प्रिंकल्ड विथ वॉटर, फ्रूटला कशाने स्प्रिंकल करायचं, वॉटर, किंवा आफ्टर हार्वेस्टिंग, हार्वेस्टिंग केल्यानंतर, टू कीप देम फ्रेश, काय करण्यासाठी, त्याला फ्रेश ठेवण्यासाठी, अँड पॅक्ड इन बास्केट और कार्टून, बास्केट आणि कार्टून्स मध्ये त्याला पॅक करायचं फॉर लोकल अँड डिस्टंट मार्केटसाठी. यील्ड व्हॅरीज, याची यील्ड व्हॅरीड होते, कसं, अकॉर्डिंग टू रिझन, भाग कोणता आहे, कोणत्या भागामध्ये याला ग्रो केलेला आहे, कोणतं कल्टिव्हर व्हरायटी घेतलेली आहे, त्या क्रॉपचा ड्युरेशन किती आहे. त्याचबरोबर अर्ली क्रॉप नॉर्मली यील्ड, अर्ली क्रॉप जर असेल तर नॉर्मली किती उत्पन्न देतं, 25 ते 30 टन. त्यानंतर लॉंग ड्युरेशन क्रॉप असेल तर किती यील्ड देतं, ते देतं 35 ते 50 टन पर हेक्टर. त्याचबरोबर काही मार्केटमध्ये हायब्रिड आहेत जे 90 टनापर्यंत उत्पन्न देतात. इट्स ऑल डिपेंड अपॉन सॉइल अँड फर्टिलिटी कंडिशन किंवा त्याच्या इंटरकल्चरल ऑपरेशन मॅनेजमेंट कंडिशन कशा आहेत त्यावरती. ब्रिंजल फ्रूट स्टोअर बेटर ॲट 10 डिग्री दॅन 6 डिग्री, 10 डिग्रीला आपण त्याला प्रॉपरली स्टोअर करू शकतो. अँड ऑल्सो परफोरेटेड पॉलिथिन बॅग दॅन द ओपन बॉक्सेस, याला परफोरेटेड पॉलिथिन बॉक्सेस वापरायचे पॅकेजिंगसाठी. फ्रूट कॅन बी स्टोर्ड सक्सेसफुली फॉर 2 to 3 weeks, 2 ते 3 weeks हे आपण स्टोअर करून ठेवू शकतो. किती टेम्परेचरला, 10 ते 11 डिग्री, आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती मेंटेन ठेवायची, 92%. thereafter next important crop is chili, capsicum annum, family solanaceae, valued for diverse commercial uses. क्लायमेट अँड सॉइल काय, वार्म ह्युमिड क्लायमेट याला प्रिपेअर आहे, किंवा ड्युरिंग अर्ली स्टेजेस अँड ड्राय वेदर टुवर्डस मॅच्युरिटी ऑफ पॉट्स, पॉट्सची जेव्हा मॅच्युरिटी होईल तेव्हा त्याला ड्राय वेदर लागतं. त्याचबरोबर इट इज अ रेनफेड क्रॉप, रेनफेड क्रॉप आहे, आणि ज्या भागामध्ये अॅन्युअल रेनफॉल हा 75 ते 100 सेंटीमीटर होऊ शकतो त्या भागामध्ये आपण याचं कल्टिवेशन घेतो. एक्सेसिव्ह रेनफॉल कॉजेस डिफॉलिएशन अँड रॉटिंग, जर रेनफॉल खूपच जास्त प्रमाणात झाला तर काय होतं, त्याची पानं गळतात आणि त्याला रॉटिंग होते. इन नॉर्थ इंडिया चिली इज ग्रोन इन खरीफ अँड समर सीझन ॲज द, नॉर्थ इंडियामध्ये चिली ग्रोन इन खरीफ अँड समर सीझन ॲज द क्रॉप डज नॉट विथस्टँड द लो टेम्परेचर इन विंटर. बघा नॉर्थ इंडियामध्ये काय कधी केव्हा घेतलं जातं, ते समर क्रॉप. त्याचबरोबर बट इन साऊथ इंडिया ड्यू टू माइल्ड विंटर चिली इज ग्रोन इन ऑल 3 सीझन. आपल्यासाठी हे महत्वाचं आहे, साऊथ इंडियामध्ये तिन्ही सीझन मध्ये त्याला घेतलं जातं. रेन ड्युरिंग नोव्हेंबर, नोव्हेंबरमध्ये जर पाऊस पडला तर त्यामुळं काय होतं, इन्सिडन्स ऑफ पावडरी मिल्डो, त्याचबरोबर त्याचं हेवी डिफोलेशन होतं, त्याचे बरेच पानं गळून पडतात, आणि हे जर झालं तर त्याचं फोटोसिंथेसिस अल्टिमेटली अफेक्ट होतं. त्याचबरोबर फ्रूट कलर इज अफेक्टेड, फ्रूट कलर अफेक्ट होतो ॲट टेम्परेचर बिलो 15 डिग्री, 15 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर खाली टेम्परेचर गेलं तर कलर अफेक्ट होतो. लो मॉइश्चर ड्युरिंग फ्लावरिंग
ऑल्सो कॉजेस हेवी रिडक्शन इन यील्ड ड्युरिंग समर. लो मॉइश्चर जर झालं किंवा फ्लावरिंगच्या टाइमला तर मात्र त्याची जी यील्ड येणार आहे ती यील्ड खूप कमी प्रमाणामध्ये कमी होऊन जाते, म्हणजे यील्डवरती डायरेक्ट इम्पॅक्ट होतो. देअरआफ्टर काही इम्पॉर्टंट व्हरायटी आहेत. आंध्रा ज्योती आहे, अपर्णा आहे, अर्कालोहित, भाग्यलक्ष्मी, उषा सदाबहार ह्या महत्वाच्या व्हरायटी आहेत. कल्टिवेशन रेजिंग सीडलिंग, सीडलिंगच्या साह्याने घेतलं जातं. मग सीडलिंग जर रेज करायचं असेल तर कसं करायचं? अबाउट 5 kg सीड इज एनफ फॉर प्लांटिंग 1 हेक्टर नर्सरी. 1 हेक्टर नर्सरी लावण्यासाठी 5 kg सीड कसं आहे तिथं एनफ आहे. त्यानंतर सुरुवातीच्या स्टेजला त्याला एनफ पार्शियल सेड कंडिशन तिथं प्रोव्हाइड करायची. द सीड आर सोन thinly in lines spaced in semi part in some part. Sand and well decomposed compost are sprinkled over the seed. बघा, सँड त्याच्यावर थोडी हे करायची, टाकायची. वेल डिकम्पोज्ड कंपोस्ट टाकायचं. त्यामुळे काय होतं तिथं वॉटरचं जे पर्क्युलेशन आहे, वॉटर होल्डिंग आहे ते करतं. वेल डिकम्पोज्ड कंपोस्ट वॉटर होल्ड करतं, सँड पर्क्युलेशन. मल्चिंग विथ पॅडी स्ट्रॉ सून आफ्टर सोईंग कन्झर्व द मॉइश्चर. मल्चिंग कशाच्या साहाय्याने करायचं? पॅडी स्ट्रॉच्या साहाय्याने सो केल्यानंतर. त्याचबरोबर युरियाचा 1% फोलियर स्प्रे जर दिला तर त्यामुळे काय होतं? इंड्युसिंग क्विक ग्रोथ, त्याची क्विक ग्रोथ होण्यासाठी मदत होते. सीड जर्मिनेट इन 6 to 10 days. किती दिवसात सीड जर्मिनेट होते? 6 ते 10 दिवसात. आणि सीडलिंग बिकम रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग. त्यानंतर सीडलिंग रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग इन 20 to 25 days. Thereafter, manure and fertilizer. Chili respond well to the application of fertilizer both in irrigated and rain-fed area. परंतु काय त्यासाठी सब ऑप्टिमल लेवल ऑफ मेजर न्यूट्रिएंट तिथं असले पाहिजेत. डेफिशियन्सी जर असेल तर डेफिशियन्सी तिथं चालत नाही. डेफिशियन्सी ऑफ नायट्रोजन जर असेल तर ते प्लांट काय होतं? स्टंटेड होतं. त्याचे जे लिव्ज आहेत ते पेल ग्रीन कलरचे होतात. त्याचबरोबर ओल्डर लिव्ह बिकम स्मॉलर अँड युनिफॉर्म पेल ग्रीन. ओल्डर लिव्ज स्मॉलर होतात आणि त्याचा युनिफॉर्म पेल ग्रीन कलर तिथं तयार होतो. चिली हॅज 1 ग्रोईंग सीझन. त्याचा एक ग्रोईंग सीझन. फॉर दॅट यूज ऑफ बायोफर्टिलायझर कोणतं वापरलं जातं? ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पेरिलियम. आता दोन्ही पैकी सगळ्यात रेकमेंडेड कोणतं आहे? तर ॲझोस्पेरिलियम आहे. इट कॅन बी अप्लाइड ॲज अ सी ट्रीटमेंट. बघा, हे बायोफर्टिलायझर सी ट्रीटमेंट मधून पण वापरलं जातं. त्यानंतर इरिगेशन अँड इंटरकल्चर. जर चिलीमध्ये गॅप फिलिंग करावे लागते, जागा कोणती जर त्या जागी जर्मिनेशन झालेलं नसेल प्रॉपर किंवा ते सीडलिंग मेलेलं असेल. सेकंड, इरिगेशन 10 डे आफ्टर ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर 10 दिवसांनी. त्यानंतर स्प्रेइंग ऑफ अँटी ट्रान्सपरंट जर हे केलं कोण्या कंडिशनमध्ये? एरिड आणि सेमी एरिड एरियामध्ये, तर त्याचा जो वॉटरचा लॉस होणार आहे तो वॉटरचा लॉस इथं आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्याचबरोबर अर्थिंग अप शुड बी डन. अर्थिंग अप कधी करायची? 30 डे आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर 30 दिवसांनी त्याची अर्थिंग करायची आहे. आणि मल्चिंग हेल्प इन कन्झर्व मॉइश्चर अँड न्यूट्रिएंट ॲज वेल ॲज प्रिव्हेंट वीड ग्रोथ. मल्चिंगमुळे हे तिन्ही ऑब्जेक्टिव्ह तिथं साध्य होतात. त्याचबरोबर ड्राय लिव्ज, पॅडी स्ट्रॉ, सॉडस्ट, अल्युमिनियम फॉईल हे सगळे मल्चिंग मटेरियल म्हणून आपण तिथं वापरतो. ह्यामध्ये इन्सेक्ट रिपेलंट म्हणून अल्युमिनियम फॉईल आणि सॉडस्ट हे मेजर रोल प्ले करतात. हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. फर्स्ट पिकिंग शुड बी डन ॲट ग्रीन स्टेज. पहिली पिकिंग कधी करायची? ग्रीन स्टेज, टू स्टिम्युलेट फर्दर फ्लश. परत त्याला फ्लश आला नाही पाहिजे म्हणून. फ्लश ऑफ द फ्लावर अँड फ्रूट सेट. फ्लावरिंग बिगिन्स 1 to 2 months आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर त्याला फ्लावरिंग कधी लागते? 1 ते 2 महिन्यांनी. टेकिंग अनादर मंथ फॉर ग्रीन फ्रूट. आणि त्यानंतर 1 महिन्यांनी त्याला ग्रीन फ्रूट लागते. त्याचबरोबर चिली फॉर व्हेजिटेबल रिस्पॉन्स, व्हेजिटेबल पर्पजेस इज जनरली हार्वेस्टेड ॲट फुल्ली ग्रोन ग्रीन स्टेज. जर त्याचं आपल्याला व्हेजिटेबल पर्पजसाठी पाहिजे असेल तर पूर्ण ग्रीन स्टेजला. आणि ड्राईड चिली पाहिजे असेल तर कम्प्लिटली रेड राईप स्टेजला. आणि त्याचं जर पिकल घालायचं असेल तर आयदर ग्रीन और राईप स्टेज. ह्या वेगवेगळ्या स्टेजेस हार्वेस्टिंगसाठी तिथं आपल्याला सिलेक्ट कराव्या लागतात.
The ripe fruit are ready for picking 1 to 2 week after week interval after first harvest. पहिल्यांदा पहिली हार्वेस्टिंग केली त्यानंतर जवळजवळ 1 ते 2 आठवड्यांनी 15 दिवसांनी ते चिलीचे जे बाकीचे फ्रूट आहेत ते कम्प्लिटली काय होतात, राईप होतात, जे झाडावर आपण पहिल्या हार्वेस्टिंगच्या वेळेला ठेवलेले आहेत ते. तर हार्वेस्टिंग कंटिन्यू ओव्हर अ पिरियड ऑफ 3 मंथ. हार्वेस्टिंग 3 महिने चालते डिपेंडिंग ऑन कल्टिवर्स, कोणतं कल्टिवर्स व्हरायटी वापरलेली आहे, सीझन कोणता आहे, कल्चरल प्रॅक्टिसेस कोणत्या कोणत्या घेतलेल्या आहे. सिन्स ड्राईड चिली इज अन एक्सपोर्ट अर्निंग कमोडिटी. ड्राय चिली पासून आपल्याला एक्सपोर्ट आपण करतो आणि फॉरेन एक्सचेंज भेटतं. भारतातील सगळ्यात मोठं चिलीचं मार्केट आहे कुंटूरला, आंध्र प्रदेशमध्ये. इट इज टाइम as well as its timely harvesting, curing and proper grading are very important practice. एक्सपोर्ट क्वालिटीसाठी ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर नॉर्मली 2 to 2.5 tons of dry chili and 7.5 to 10 tons of green chili are obtained from 1 hectare area. एका हेक्टर एरियामधून आपल्याला एवढं प्रोडक्शन भेटतं. द इल्ड ऑफ ड्राय चिली इन रेनफेड एरिया इज लेसर. रेनफेड एरिया असेल तर आपल्याला उत्पन्न कमी भेटतं. किती भेटतं? 1 टन पर हेक्टर एवढं भेटतं. तर इरिगेटेड जर असेल तर तिथं आपल्याला 1.5 to 2.5 टन एवढं उत्पन्न भेटू शकतं पर हेक्टर एरियामध्ये. आता इथं महत्वाचा पॉईंट असा आहे, अबाउट 100 kg ऑफ फ्रेश राईप फ्रुट्स, 100 kg जर आपण फ्रेश ग्रीन चिली घेतल्या आणि त्याला जर आपण ड्राय केला तर आपल्याला फक्त ड्राय वेट किती भेटतं? 25 ते 40 kg एवढं ड्राय वेट तिथं भेटतं. आणि हे कशावर डिपेंड आहे? डिपेंडिंग अपॉन कल्टिवर्स, थिकनेस ऑफ द इनर वॉल, त्या चिलीच्या आतमधला इनर वॉलचा थिकनेस किती आहे. ड्राईड चिली कॅन बी स्टोअर्ड फॉर लॉंगर पिरियड. ड्राईड चिली लॉंगर पिरियड पर्यंत आपण काय करू शकतो? स्टोअर करून ठेवू शकतो. Better retention of color and higher yield of finished product can be obtained by dipping fresh chili. बघा एक पॉइंट इथं राहिलेला आहे. ॲट 0°C 95 to 98% relative humidity, green chili can be stored for about 40 days. 40 दिवसापर्यंत आपण तिला स्टोअर करून ठेवू शकतो. कधी? 0°ला. Better retention of color and higher yield of finished products can be obtained by, आपल्याला त्याचा प्रॉपर कलर आणि हायर यील्ड भेटते किंवा डिपिंग फ्रेश चिली इन डिपसॉल. एवढंच लक्षात ठेवा हा पॉईंट. डिपसॉल नावाचं एक प्रिपरेशन तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये ते टाकलं जातं ते चिली, त्यामुळं त्याला प्रॉपर कलर येतो आणि त्यानंतर त्याला ट्रे वायर्ड ट्रेमध्ये टाकून वाळवलं जातं, ड्राय केलं जातं. देअरआफ्टर पुढचा आहे कॅप्सिकम. What happened in case of capsicum? It is called as a sweet pepper or capsicum annuum, again family Solanaceae. एक कूल सीझन क्रॉप आहे, प्लांटेड फ्रॉम फेब्रुवारी ऑनवर्ड्स. कधी? फेब्रुवारी पासून तर मे जून पर्यंत आपण याची लागवड करू शकतो वेगवेगळ्या भागामध्ये. इट कॅन नॉट विथस्टँड हेवी रेन्स. हेवी रेन्सला हे विथस्टँड होऊ शकत नाही, जे शिमला मिरची म्हणतो ते. ड्युरिंग द फ्लावरिंग और फ्रूट सेटिंगच्या टाइमला कोणताही रेनफॉल नको. व्हेरी कोल्ड टेम्परेचर, टेम्परेचर जर 12°C पेक्षा कमी असेल ड्युरिंग नाईट हॅम्पर द ग्रोथ अँड फ्रूट सेट. याचा ग्रोथ आणि फ्रूट सेट काय होते? हॅम्पर होते. इन प्लेन्स इट्स क्रॉप इज फिटेड इन सच ए वे दॅट फ्लावरिंग अँड फ्रूट सेटिंग कॅन बी अंडर फेवरेबल कंडिशन. प्लेन भागामध्ये ह्याची फ्लावरिंग आणि फ्रूट सेटिंग ही फेवरेबल कंडिशनला आली पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आयडियल टेम्परेचर फॉर फ्लावरिंग, फ्लावरिंगसाठी आयडियल टेम्परेचर किती आहे? 26 to 28°C इन डे अँड 16 to 18°C इन नाईट. पीएच जर पाहाल
तर 5.5 to 5.8. नंतर लायमिंग कॅन बी डन थ्रू यूज ऑफ कॅल्शियम ऑक्साईड. लायमिंग कशाने केले जातं? कॅल्शियम ऑक्साईडनं, कॅल्शियम बायकार्बोनेट किंवा डोलोमाइट किंवा ह्यासाठी काय केलं जातं? ज्याला लायमिंग केलं जातं. लायमिंग म्हणजे करेक्शन केलं जातं, सॉइल अमेंडमेंट आहे. त्याचबरोबर कॅप्सिकम हॅज अ बायडायरेक्शनल रूट सिस्टम. हा पॉईंट महत्वाचा आहे. कॅप्सिकम मध्ये बायडायरेक्शनल रूट सिस्टम असते. अँड इट इज इम्पॉर्टंट दॅट देर इज फ्री अनहॅम्पर्ड रूट ग्रोथ अँड रूट एरेशन फॉर सक्सेसफुल क्रॉप ग्रोथ. सक्सेसफुल क्रॉप ग्रोथसाठी त्याची प्रॉपर केअर घेणं तिथं महत्वाचं आहे. आफ्टर दॅट काही इम्पॉर्टंट व्हरायटी आहेत. ओपन पॉलिनेटेड व्हरायटी अर्का मोहिनी, अर्का गौरव, अर्का बसंती, कॅलिफोर्निया वंडर अँड पुसा दीप्ती. याच्यामध्ये गोल केलेल्या व्हरायटी थोडं लक्षात ठेवा. सोईंग सीड रेट जर हायब्रिड आणि ओपन पॉलिनेटेड असेल तर हायब्रिडमध्ये 250 ग्राम आणि ओपन पॉलिनेटेडमध्ये 300 ग्राम पर हेक्टर एवढा आपल्याला सीड रेट लागतो. त्याचबरोबर अबाउट 7 ग्राम ऑफ गुड क्वालिटी सीड प्रोव्हाइड 100 प्लांट. 7 ग्राम जर गुड क्वालिटी सीड असेल तर ते किती 100 प्लांट तिथं प्रोव्हाइड करू शकतं. प्लांटिंग डबल रो स्पेसिंग गिव हायर यील्ड. डबल रो जर घेतले तर आपल्याला यील्ड हायर भेटते. अबाउट 45 to 45 days old seedling having 4 to 5 true leaves are ideal. बघा किती दिवसाचं सीडलिंग असलं पाहिजे? 45 दिवसाचं. आणि त्याला किती पानं पाहिजेत? मिनिमम 4 ते 5 पानं असतील तर ते ट्रान्सप्लांटिंग साठी कसं आहे? आयडियल आहे. डबल रो सिस्टीम हॅज ॲडव्हान्टेजेस स्पेशली व्हेन ड्रीप इरिगेशन. ड्रीप इरिगेशन असेल तर आपण डबल रो सिस्टीम घेऊ शकतो. आणि दिस सिस्टीम हेल्प कट डाऊन ड्रीप कॉस्ट. त्यामुळे काय होते? ड्रीपची कॉस्ट कमी होते आणि ऑप्टेन हायर यील्ड. डबल रो सिस्टीम. अ सिंगल ड्रीप लाईन इज इन द मिडल ऑफ द डबल रो कॅन इरिगेट बोथ रोज. समजा इथं पण कॅप्सिकम लावली तर आतमध्ये रोची लाईन आपलं ड्रीपची लाईन टाकायची. त्यामुळे इकडे पण वॉटर भेटेल आणि इकडे पण वॉटर भेटेल. ट्रेनिंग आणि प्रूनिंग. अनप्रोडक्टिव्ह ब्रांचेस बिलो द फर्स्ट नोड्स. जे अनप्रोडक्टिव्ह ब्रांचेस बिलो द फर्स्ट नोड्स ऑल्सो क्लिप्ड इन कूलर सीझन मध्ये त्याची क्लिपिंग करायची. त्याचबरोबर एक्सिस ऑफ एन अलॉंग विथ इंटरमिडिएट वॉटर स्टेज कॅन रिझल्ट इन ब्लॉझम एंड रॉट. ब्लॉझम एंड रॉट कशामुळे होते? एक्सेस नायट्रोजनमुळे. आणि लास्ट पॉईंट हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटमध्ये इट्स फ्रूट बिकम रेडी फॉर हार्वेस्टिंग 45 डे आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग केल्यापासून पुढच्या 45 दिवसानंतर ह्याचे फ्रूट काय होतात? हार्वेस्टिंग करण्यासाठी रेडी होतात. Thereafter, harvesting can be done once 7 or 8 days. 7 ते 8 दिवसाच्या फ्रिक्वेन्सी अंतराने त्याची हार्वेस्टिंग करायची. जवळजवळ 5 ते 6 पिकिंग घ्यायचे त्याच्या. त्यानंतर रिडक्शन इन फ्रूट साईज ओव्हर हार्वेस्ट इज लेस इन हायब्रिड कम्पेअर टू अदर व्हरायटीज. फ्रूट साईजची यील्ड काय होते? रिड्यूस होते जर आपण प्रॉपर टाइमला हार्वेस्टिंग केली नाही तर. व्हरायटी यील्ड 25 टन्स पर हेक्टर अँड हायब्रिड अबाव 45 टन्स पर हेक्टर. नॉर्मल व्हरायटी असेल तर 25 टन उत्पन्न भेटतं आणि जर हायब्रिड व्हरायटी असेल तर आपल्याला 45 टन उत्पन्न तिथं भेटतं.